तर नमस्कार. पोलीस पाटील भरती उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे. सामान्य ज्ञानचे क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारे विचारतात त्यातला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. ठीक आहे. एकूण 2 व्हिडिओ घेतलेत. 20-20 क्वेश्चनचे आपले व्हिडिओ आहेत. पहिला आणि दुसरा. आता हा तिसरा व्हिडिओ आहे. 41 पासून सुरुवात आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे? महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठ आहे? त्या कृषी विद्यापीठाची संख्या किती आहे? महाराष्ट्रात 4, 7, 11 की 5? किती कृषी विद्यापीठ आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत. किती आहेत? टोटल 4 कृषी विद्यापीठ आहेत. बॅच जॉईन नसेल की जॉईन करा. उद्या नोट्स मिळणार आहेत. त्यात सगळे हे प्रश्न त्याचं विश्लेषण सुद्धा असणार. त्यानंतर पुढचं बघ. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ झालेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? आता यावर तुम्हाला 2 वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. कसे बघा, तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राची स्थापना हा साधा सरळ सरळ प्रश्न वाटतो, परंतु यावर पोलीस पाटील भरतीला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते? बघा, ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते? तर त्यावेळेस 1 मे 1960 ला 4 प्रशासकीय विभाग होते. किती होते? 4. त्यात दुसरा किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस. आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला 1960 ला त्यावेळेस 8 तालुके नव्हते. जालना जिल्ह्यामध्ये 5 तालुके होते. नंतर 92 ला किती झालेले आहेत? 3 तालुक्यावरून टोटल 8 तालुके झाले. तसं इथं महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते, 26 जिल्हे होते. आता किती प्रशासकीय विभाग आहेत सध्या? तर सध्या 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि सध्याच्याला जिल्हे जर विचारले तर 36 जिल्हे आहेत. जिल्हा परिषदा तुम्हाला विचारतात तर किती आहेत? तर 34 जिल्हा परिषद आहेत. ही सगळी माहिती एकदम सामान्य बेसिक लेवलची आहे, पण परीक्षेच्या टायमाला लक्षात राहत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा काही जरी विचारलं तरी. ठीक आहे. पुढचं बघा. कोकण. आता कोकणाचा विचार केलाय तर तुम्ही म्हणता ना, आता तर जालन्याचा पेपर हे सगळे महाराष्ट्राचं जी असतो तुम्हाला हे फक्त जीएस आहे. अजून जालना जिल्हा सुरू नाही केला. एकदा जालना जिल्हा सुरू केला सगळे जालना जिल्ह्याचे आपण घेऊया. कोकण उत्तरमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेमध्ये पर्यंत पसरलेला आहे. कशा संदर्भात आहे? कोकणा संदर्भात आहे. आता कोकणाचा जो काही विस्तार आहे हा कोकणाचा विस्तार कुठपर्यंत गेलेला आहे? बघा, तुम्ही जर विचार केला असेल तर कोकणाचा हा जो विस्तार आहे हा विस्तार कुठपर्यंत गेलेला आहे? कोकणाचा विस्तार. तर बघा, कोकण कुठपर्यंत आहे? उत्तरेला. म्हणजे कोकणाची उत्तर बाजू ही डहाणू पर्यंत आहे. समजा हे कोकण आहे. कुठलं आहे? हे कोकण आहे. ठीक आहे, हे कोकण आहे असं समजून घ्या. ठीक आहे. या कोकणची उत्तर बाजू ही डहाणू पर्यंत आहे. डहाणू पर्यंत इथपर्यंत या कोकणाची उत्तर बाजू आहे. ठीक आहे. तर दक्षिणेकडे कोकण कुठपर्यंत आहे? दक्षिणेमध्ये कुठपर्यंत कोकण आहे? तर तेरेखोल नावाची खाडी आहे. कुठली? तेरेखोल नावाची ही खाडी आहे. या तेरेखोल खाडीपर्यंत कोकण पसरलेला आहे. मग कोकणामध्ये इकडे जर पाहिलं असेल तर पालघर जिल्हा आहे, मग ठाणे जिल्हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्हा आहे. इकडे मधात मुंबई शहर, मुंबई शहर आहे आणि मुंबई उपनगर आहे. म्हणजे बघा, पालघर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आहे. आणि मग खाली सगळ्यात सिंधुदुर्ग आहे. आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे तर हा गोव्याला लागून आहे. खाली लगी इथं गोवा आहे. त्या गोव्याला लागून हा सिंधुदुर्ग एकमेव जिल्हा आहे. आणि सगळ्यात कोकणाची खालची बाजू ही तेरेखोल खाडीची आहे. म्हणजे कोकणाचा सगळ्यात दक्षिणेकडचा टोक कुठला आहे? तर तेरेखोल खाडीचं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आणि वरचं जे डहाणू आहे हे टोक हे पालघर जिल्ह्यामध्ये. मग काय विचारलं? कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत, दक्षिणेमध्ये कुठपर्यंत आहे? तर दक्षिणेमध्ये तेरेखोल खाडीपर्यंत आहे, जी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, ज्यांना बॅच जॉईन करायची असेल पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये तर आपला हा नंबर आहे. अनेक वेळा दिलाय तरी पण देतोय. 95 52 62 95 63 हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप करा. सेव्ह करून ठेवा, गोविंद नवल सर नावाने व्हॉट्सअप करा. हाय पाठवा आणि पोलीस पाटील भरती म्हणून. काय? पोलीस. आता मी जे काय तुमचे सराव पेपर घेणार आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहे. तर पोलीस पाटील भरतीमध्ये 80 प्रश्न आहेत. हे 80 प्रश्न आपल्याच बॅच मधले आले पाहिजे. यातले बाहेर प्रश्न गेले जे काय टॉपर असतील साधारणतः इथलेच असतील 75 76 यामधले. ठीक आहे. 80 पैकी तुम्हाला एवढे मार्क पडतील. फक्त जे काय तुम्हाला मटेरियल पुरवणार आहे ते मटेरियल महत्वाचं आहे. मी देणार आहे तुम्हाला नोट्स, प्रश्नपत्रिका सगळंच व्हॉट्सअपला पुरवणार आहे बॅच जॉईन करणाऱ्यांना. ठीक आहे. आणि बॅच मध्ये व्हिडिओ सुद्धा असणार आहे. ओके. चलो पुढचा प्रश्न.
महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणाला होता? आता हा प्रश्न कुठलीही भरती घ्या, एमपीसी ची भरती घ्या, पोलीस भरती घ्या, टीसीएस भरती घ्या, आयबीपीएस घ्या, सगळ्याच भरतीला हा प्रश्न विचारलाय. काय प्रश्न आहे? महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा ओळखा. महाराष्ट्रातील कुठला जिल्हा म्हणतो तुम्हाला? तलावाचा जिल्हा. कुठला आहे तलावाचा जिल्हा असा प्रश्न विचारलाय तुम्हाला. महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा. खूप तलाव आहेत का इथं? तलावाचा जिल्हा खूप तलाव. गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर असेल तर तो विदर्भात कुठला आहे? तो गोंदिया. गोंदिया या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणतात. हा प्रश्न खूप वेळा अनेक वेळा विचारून झालेला आहे. पुढचं, कोरकू ही अनुसूचित जमात आहे. आता अनुसूचित जमाती आहेत, कुठं आढळतात, कुठं राहतात, यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. कोरकू नावाची जमात आहे. कुठली? कोरकू. थोडस इकडे घेतोय, ओके, तुम्हाला दिसन ते. कोरकू ही अनुसूचित जमात आहे. तर कोरकू ही अनुसूचित कुठं आढळते? सह्याद्री पर्वतात आढळते, कोकणामध्ये, मेळघाटामध्ये की ताडोबामध्ये? ठीक आहे. तर कोरकू ही जमात कुठं आढळते? तर मेळघाटामध्ये, अमरावती या साईडला कोरकू ही जमात आढळते. मेळघाटामध्ये लक्षात ठेवा. ताडोबा चंद्रपूरचे तिकडे नाही. ठीक आहे, सह्याद्री नाही. तर हळदी उत्पन्नात अग्रेसर असलेला जिल्हा. आता बघा, हळदी उत्पादनामध्ये सध्याला विचार केला तर मराठवाडा सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात हळदी उत्पादनात मराठवाड्याने सुद्धा प्रगती केलेली आहे. परंतु हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर हा कुठला जिल्हा आहे? तो पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा आहे. सध्या मराठवाड्याने खूप प्रगती केली, पण पश्चिम महाराष्ट्र जिल्हा हा हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तो जिल्हा कुठला आहे? तर सांगली. मग तुम्हाला विचारताल हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला किंवा हळदी उत्पादनात प्रसिद्ध असलेला जिल्हा कुठला आहे? तर सांगली जिल्हा आहे. लक्षात ठेवा. कुठला जिल्हा आहे? सांगली जिल्हा. त्याच्यानंतर आंब्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा, जिथं हापूस आंबा सगळ्यात जास्त पिकवला जातो, आंब्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा तोच जिल्हा आहे. कुठला? मग तर रत्नागिरी जिल्हा. सगळ्यात जास्त आंब्याचं उत्पादन करणारा किंवा उत्पादन घेणारा कुठला जिल्हा आहे? तर रत्नागिरी जिल्हा. आणि हापूस कुठाला आहे? तर या रत्नागिरी जिल्ह्यामधलाच हापूस आंबा आहे. लक्षात ठेवा. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कुठला आहे? आता आंब्याच्या उत्पादनामध्ये रत्नागिरी, काजूच्या उत्पादनामध्ये सिंधुदुर्ग. आंबामध्ये रत्नागिरी आहे अग्रेसर, पण काजू उत्पादनात कुठला आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. सिंधुदुर्ग सगळ्यात खाली कोकणातलं टोक. महाराष्ट्रात अजिंठा एरोला किंवा अजिंठा एलोरा जे आपण लेणी म्हणतो, ह्या लेणी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा आणि वेरूळ कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे आहे. महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ कुठलं आहे? कुठलं विद्यापीठ आहे? मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर. 1857. 1857चा उठाव माहिती आहे तुम्हाला? 1857चा उठाव, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, ते या 1857ला महाराष्ट्राला पहिलं विद्यापीठ स्थापन झाले. कुठलं आहे ते? तर मुंबई विद्यापीठ जे आज आहे हे 1857ला स्थापन झालेलं आहे. मुंबईसह 2 अजून विद्यापीठ, असे 3 विद्यापीठ 1857ला स्थापन झाले. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला पहिलं विद्यापीठ 1857ला स्थापन झाले ते आहे मुंबई विद्यापीठ. कुठलं आहे? मुंबई विद्यापीठ. विदर्भातील जिल्ह्याची संख्या. आता प्रशासकीय विभागाचा जर विचार केला, बघा प्रशासकीय विभागाचा जर विचार केला, प्रशासकीय विभाग, या प्रशासकीय विभागाचा मध्ये विदर्भ, याच्यामध्ये हे प्रादेशिक विभाग, प्रदेश इथं अमरावती, कुठला? अमरावती हा विभाग आहे आणि नागपूर विभाग आहे. अमरावती आणि नागपूर या 2 विभाग मिळून विदर्भ तयार होतो. अमरावती विभाग आणि नागपूर विभाग हे 2 विभाग मिळून विदर्भ तयार होतो. आणि अमरावतीचे 5, नागपूरचे 6 असे मिळून एकूण विदर्भामध्ये 11 जिल्हे. किती जिल्हे? 11 जिल्हे विदर्भामध्ये आहेत. मराठवाड्यामध्ये मराठवाडा विभाग जो आहे ज्याला छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणतात, त्याच्यात किती आहेत? तर 8 जिल्हे आहेत. विदर्भात किती आहेत? तर 11 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. खाली आहे तुम्हाला मराठवाड्यात जिल्ह्याची संख्या किती आहे? तर 8 जिल्हे मराठवाड्यात. तुम्हाला सगळे माहिती असणं गरजेचं आहे, कारण जालना जिल्ह्याचा तुम्ही पेपर देताय, तुम्हाला मराठवाड्यात जिल्ह्याची संख्या काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. जिल्हे सुद्धा माहिती असायला पाहिजे, कुठले जिल्हे मराठवाड्यामध्ये. तर टोटल 8 जिल्हे मराठवाड्यात आहे. पुढचं, पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. पांढरं सोनं म्हणजे काय? काय वेगळे का? पांढरं सोनं म्हणजे कापूस. कापसाला पांढरं सोनं म्हणतात. आणि हे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा कुठला आहे? पांढरे सोनं कशाला म्हणतात? कापसाला. कापूस आहे, या कापसाला काय म्हणतात? पांढरं सोनं म्हणतात. हा पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा कुठला आहे? तर यवतमाळ या जिल्ह्याला पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणतात. ओके. पुढचा 54, महेसमाळ
हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाणी, रायगडमध्ये माथेरान आहे, तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे, पुण्यामध्ये खंडाळा लोणाळा हे जे काही हे थंड हवेचे ठिकाणच आहे. ओके, म्हैसमाळ कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, लक्षात ठेवा. पुढचा 55 घारापुरी लेणी कुठल्या जिल्ह्यात आहे? तर घारापुरी लेणी रायगड जिल्ह्यात आहे. कुठला जिल्हा आहे? रायगड जिल्ह्यामध्ये घारापुरी लेणी आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचा. मुंबई जवळ आहे पण रायगड जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक स्थान नसलेले ठिकाण. आता अष्टविनायक, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला प्रश्न अनेक वेळा विचारतात, अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण आहे कुठं? पुण्यामध्ये नाही. मोरगाव आहे, वजर आहे, लेण्याद्री आहे, पालीन आहे. हे तीनही पुण्यामध्ये किती टोटल? 5 अष्टविनायक आहेत. हे 3 मोरगावचा आहे, ओझरचा आहे, लेण्याद्री. पालीचा अष्टविनायक हा नाही. हा कुठे आहे पालीचा? रायगड इथं पालीचा. रायगडला 2 आहे, नगरला 1 आहे. ठीक आहे, पाली कुठला आहे? रायगड मधला आहे. पुण्यातले मोरगाव, ओझर, लेण्याद्री हे 3 पुण्यातले आहे. नसण्याला विचारलाय तर पाली हा पुण्यात नाहीये, रायगडमध्ये आहे. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग किती स्थान आहेत? किती ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये? ज्योतिर्लिंगाचे स्थान किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रात. किती आहेत? 5 ज्योतिर्लिंग. हा, नोट्स मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. बॅच जॉईन केली असेल तर नोट्स मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार. अष्टविनायक किती आहेत, कुठले, शॉर्ट ट्रिक काय आहे त्यांची. त्यानंतर पुढचा प्रश्न कुठला आहे तुमचा? ज्योतिर्लिंग किती आहेत सगळं. आता तुळजाभवानी मंदिर, तर त्याला आपण जगदंबा मंदिर म्हणतो, तुळजाभवानी म्हणतो. आणि अंबाबाई मंदिर, जे काय अंबाबाई मंदिर आहे ते कोल्हापूरचं आहे. आणि तुळजाभवानी हे जे काय मातेचं मंदिर आहे हे धाराशिव, पहिले जे उस्मानाबाद होतं तिथलं आहे. आणि अंबाबाई म्हटलं तर कोल्हापूरचं आहे. इथं बघा, हा परत रिपीट झाला का? कारण हे जे प्रश्न आपण घेतले सर्वाधिक रिपीट झालेले प्रश्न आहेत. हे सगळ्यात भरतीला आलेले सगळ्यात जास्त रिपीट झालेले प्रश्न आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठलं आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात? दुसरा जो व्हिडिओ त्यात याची ट्रिक सांगितली. कर्नाळा कुठला आहे? रायगडचा आहे. मग करा नावाची ट्रिक करा किंवा राख नावाची ट्रिक करा. लक्षात राहा, कर्नाळा, रायगड. आणि नरनाळा तुम्हाला विचारलं तर नरनाळा कुठला आहे? तर अकोल्याचा आहे. कारण यावर सुद्धा खूप प्रश्न आहेत आणि कन्फ्यूज करतात. ठीक आहे, रायगड लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न आपला दहिसर. काय? दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? दहिसर नदी आहे, या दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचं आहे. बोरिवली इथं आहे. कुठं आहे ते? बोरिवली इथं आहे. ठीक आहे, आणि हे दहिसर नदीकाठी वसलेलं आहे. हे तुमचे 60 क्वेश्चन झालेले आहेत. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 9552, ठीक आहे, 9552 62 95 63 हा आपला नंबर आहे. या नंबरला हाय पाठवा आणि पोलीस पाटील भरती म्हणून पाठवा. तुम्हाला व्हॉट्सअप जे आपलं ऍप आहे श्री अकॅडमीचं, व्हॉट्सअपला त्याची लिंक पाठवली जाईल आणि तिथून ते डाउनलोड करून घ्या. पैसे परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्स मिळतील, प्रश्नपत्रिका मिळतील, सराव पेपर मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे, थांबतो.